सगळ्या सेंटर्सची जबाबदारी घेतली. डॅड प्रिन्सिपल्सनी सगळ्या सेंटरमध्ये सगळ्या सुविधा सुखसोयी आहेत की नाही ते सगळं बघितलं. कॉन्टेंट डेव्हलपरने आम्ही सगळ्यांनी कॉन्टेंट डेव्हलप केलं. रिसोर्स पर्सन्स आज इथे आहेत की जे आपल्याला कॉन्टेंट ॲक्च्युली डिलिव्हर करणार आहेत. रिमोट सेंटर कोऑर्डिनेटर ज्यांनी आपापली जबाबदारी पार पडली आणि अतिशय सक्सेसफुली या सगळ्या रिमोट सेंटर्स कनेक्ट केलेले आहेत. आणि आमचे मॅथ टीचर जे एका परीक्षेतून आम्ही त्यांना सिलेक्ट केलं आहे, तर त्याबद्दल त्या सगळ्यांचं परत एकदा अभिनंदन की परीक्षेत अत्यंत चांगले गुण मार्क मिळवून जे पुढे आले आहेत त्या सगळ्यांना आम्ही रिमोट सेंटर कोऑर्डिनेटर म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे आणि त्यांना पण त्यांची जबाबदारी दिलेली आहे. तर त्याप्रमाणे माझी अपेक्षा आहे की ते त्यांची जबाबदारी पार पाडतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टीचर पार्टिसिपंट्स जे आपण आहात, आपली जबाबदारी राहील की आपण पूर्ण सेशनमध्ये आपण हजर राहाल, आपण पूर्ण सेशनमध्ये शांतपणे ऐकून घ्याल आणि जे काय प्रश्न विचारायचे असतील ते आपण आपल्या RC कोऑर्डिनेटर मार्फत विचाराल. कित्येकदा असं होईल की खूप प्रश्न असतील आणि आमच्याकडे वेळ नसेल, तर माझी एक नम्र विनंती राहील की संध्याकाळी आपण हे सगळे प्रश्न किंवा प्रत्येक सेशनच्या नंतर हे सगळे प्रश्न आपण आपल्या RC कोऑर्डिनेटरकडे द्यावेत. RC कोऑर्डिनेटर हे प्रश्न आम्हाला मेलद्वारे आमच्याकडे पाठवतील. आम्ही संध्याकाळी त्याच्यावरती सगळे डिस्कस करून मेलद्वारे आपल्याला हे प्रश्न उद्यापर्यंत आम्ही त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करू. नाही तर 2-3 दिवसामध्ये आम्ही जरूर ह्याचा प्रयत्न करू, पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल आज नाही तर 2-3 दिवसामध्ये. ओके, आता हा प्रोग्राम आपण पाहिला. त्याच्यामध्ये काय काय होतं? 3 मुख्य आपल्याकडे होते. एक म्हणजे कॉन्टेंट डेव्हलपमेंट, जो आम्ही जवळजवळ 3 ते 4 महिने ह्याच्यावर मेहनत केली. कारण एक पुस्तक पुरेसं नसतं, त्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात की एखादी संकल्पना अमेरिकेत कशी शिकवली जाते, जर्मनीत कशी शिकवली जाते, आपल्या साध्या साऊथमध्ये बँगलोरमध्ये कशी शिकवली जाते, आपल्या SSC बोर्डात कशी शिकवली जाते, CBSEमध्ये शिकवली जाते. याचा आम्ही बराच रिसर्च केला आणि ती एखादी संकल्पना मग कशी वेगळ्या प्रकारे आणि सोप्या प्रकारे मांडावी अशा प्रयत्नातून हे आजचं कॉन्टेंट तयार झालं आहे. ट्रान्समिशन सेटअप मी आत्ताच सांगितलं की आपलं ट्रान्समिशन हे 2 प्रकारे होणार आहे. आजचं ट्रान्समिशन हे सॅटेलाईटद्वारे होणार आहे, जिथे इंटरनेट नाही. असे आपले जे 12 जिल्हे महाराष्ट्राने सिलेक्ट केले होते तिथे अतिशय इफेक्टिवली हे सॅटेलाईट कम्युनिकेशन ट्रेनिंग सॅटेलाईट कनेक्शन्स होती आणि आम्हाला सरकारने सल्ला दिला की परत इंटरनेटमध्ये खर्च करण्याच्या ऐवजी जे आपले आत्ताची सेंटर्स आहेत तिच्यामध्येच आपण करूया. त्यानिमित्ताने पैशाची पण बचत होईल आणि आपली जी आत्ताची सेंटर्स आहेत ती परत सुरू होतील. आणि आपण आत्ता आम्ही जेव्हा बघतो आहे की खरंच त्या एवढ्या सेंटर्समध्ये आपण आत्ताच 2-3 हजार शिक्षकांना मार्गदर्शन करू शकतो. तर ही ट्रेनिंग जर इफेक्टिवली सेंटर्स वापरली तर मला वाटतं आपण बऱ्याच शिक्षकांना ह्याच्यातून चांगलं मार्गदर्शन करू शकतो. दुसरं ट्रेनिंग आहे ते सॅटेलाईट जे आहे ते इंटरनेट बेस्ड आहे, ज्याला AView माध्यमातून आपण वापरणार आहोत. ते 10 जिल्हे जे आपण पहिल्यांदा निवडलेले आहेत, तर त्याच्यामध्ये 17 आणि 18ला ट्रेनिंग सुरू होणार आहे. पण त्याचं माध्यम वेगळं आहे, त्याची टेक्नॉलॉजी थोडी वेगळी आहे आणि म्हणूनच त्याचं काम थोड्याशा वेगळ्या प्रकारे करणार आहोत आम्ही. पण आज हे आपलं आहे, हे सॅटेलाईटचं INSAT-4 हा आपला सॅटेलाईट आहे, त्याच्याद्वारे हे ट्रेनिंग सुरू आहे. तर आपण ट्रेनिंग कसं वापरतो? ट्रेनिंग मॉडेल हे, तर ट्रेनिंग हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग टूलमधून वापरलं जातं. कारण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ही टूल्स असतात आणि त्या टूलमधून हे तुमच्यापर्यंत हे ट्रेनिंग पोचतं. दुसरं एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम आपण राबवणार आहोत, तो म्हणजे ऑनलाईन सेल्फ असेसमेंट आणि फायनल असेसमेंट. आता हे 2 दिवसाचे ट्रेनिंग झाल्यावरती आम्ही सेल्फ असेसमेंट सुरू करत नाही आहे, कारण आपली दिवाळीची सुट्टी लगेच सुरू होते आहे. पण आपलं हे सेल्फ असेसमेंट दिवाळी झाल्यावरती जेव्हा आपण 3 दिवसाचे ट्रेनिंग प्रोग्रामला होईल तेव्हा हे सेल्फ असेसमेंट ॲक्च्युली ॲप्लिकेशन आपल्या शाळातल्या कम्प्युटरवर किंवा आपल्या घरातल्या कम्प्युटरवर आपल्याला डाउनलोड करता येईल आणि आपल्याला सेल्फ असेसमेंटची आपल्याला कितीतरी वेळा आपल्याला स्वतः आपली टेस्ट देता येईल आणि त्या अनुषंगाने ज्याच्यामध्ये आपला थोडासा वीकनेस आहे ते आपल्याला सुधारता येईल. सेल्फ असेसमेंट एकदा आपण चांगल्या प्रकारे पास झाले की आपल्याला फायनल असेसमेंट देता येईल आणि फायनल असेसमेंटचे मार्क्स हे गव्हर्नमेंटला आम्ही देणार आहोत की ज्या अनुषंगाने आपले पुढचे जे काय आपले इन्क्रिमेंट्स असतात काय असतात त्याचा निर्णय घेता येईल. तर अशा प्रकारे सेल्फ असेसमेंट आणि फायनल असेसमेंट आज कॉर्पोरेटमध्ये आहे, त्याच धर्तीवर आपण सुद्धा आपल्या शिक्षकांची असेसमेंट सुरू करणार आहोत.
तर आपण बघितलं की सगळे जिल्हे महाराष्ट्र 36 जिल्हे आहेत, पण आपल्या फर्स्ट फेजमध्ये आपण फक्त 16 जिल्ह्यांचं कव्हर केलं आहे, कारण 36 जिल्हे एका वेळा आपल्याला करणं शक्य नाही आहे. त्यातले आज फक्त 6 जिल्हे आपण सॅटेलाईट बेस्ड 12 जिल्ह्यांपैकी आज आपण फक्त 6 जिल्हे कव्हर करतो आहे. टोटल हा प्रोग्राम आहे, हा 5 दिवसाचा ट्रेनिंग प्रोग्राम असेल, ज्याच्यामध्ये 25 तासाचं ट्रेनिंग घेतलं जाईल. 25 तासाच्या ट्रेनिंगमध्ये पार्ट 1 2 दिवस 5 तास पर डे. आपल्याला आज माहितीच आहे, आज आपलं 11 ते 5 आहे, त्याच्यामध्ये 5 तासाचा ट्रेनिंग प्रोग्राम होईल. आणि पार्ट 2 आहे, हा 3 तासाचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे, जे 5 hours पर डे. म्हणजे पहिल्या भागामध्ये आपण 10 तासाचा ट्रेनिंग प्रोग्राम कव्हर करणार आहे, दुसऱ्या भागामध्ये आपण 15 तासाचा ट्रेनिंग प्रोग्राम कव्हर करणार आहे. आजचे जिल्हे आपण पाहिलेत आपले अहमदनगर, औरंगाबाद, यवतमाळ, नांदेड, नंदुरबार आणि धुळे. हे आज 6 आपले जिल्हे आज आपण कनेक्ट केले आहेत. 17 आणि 18ला उरलेले 10 जिल्हे कव्हर करते, त्याच्याविषयी मी जास्ती आता बोलत नाही आहे. आपण जे जिल्ह्यांची नावं बघू शकता. आता ह्या इनसाइट 3 द्वारा आपण बघितलं तर ह्या सगळ्या जिल्ह्यांना आपल्याला वन वे कम्युनिकेशन मिळतं आहे. पण जेव्हा तुमचे सेंटर आमच्याशी कनेक्ट करू तेव्हा हे 2 वे कम्युनिकेशन होऊन तुम्हाला प्रश्न विचारतील ते आमच्यापर्यंत पोचू शकतील. तर ही सगळी यंत्रणा कशी काम करते आपण जरा ह्याचं टेक्नॉलॉजीने बघूया. आता हा स्टुडिओ तुम्ही लेफ्टला बघता, हा स्टुडिओ आहे आमचा इथला, जिथे आम्ही सगळेजण बसलेलो आहोत. जेव्हा मी इथून बोलते आहे तेव्हा काय होतं, माझा आवाज इथल्या हबला जाऊन तो इनसॅट सॅटेलाईटकडे जातो. इनसॅट सॅटेलाईट जो आपल्या सध्याच्या आपल्या पृथ्वीच्या कक्षेत फिरत आहे, त्या इनसॅट सॅटेलाईटकडून हा जी डिश असते त्या डिशकडे जाऊन हा आवाज आपल्यापर्यंत पोचतो आहे. आणि हा आवाज आपल्यापर्यंत पोचल्यावर जर जेव्हा हा 2 वे ओन्ली 1 वे कम्युनिकेशन आहे, जेव्हा 2 वे कम्युनिकेशन सुरू करेल तेव्हा काय होतं, समजा आपल्याला एखाद्या मॅडमने हा प्रश्न विचारला आहे, तर तो परत सॅटेलाईटकडे जातो. तो सॅटेलाईटकडून परत डिश अँटिनाकडे जातो. जे डिश अँटिना या नाशिकमध्ये आहे तो हबकडे जातो. तो हबकडून प्रश्न आमच्याकडे येतो आणि अशा प्रकारे आपला हे 2 वे कम्युनिकेशन असं राहू शकतं. थोडीशी मी कल्पना दिली की किती कॉम्प्लिकेटेड आहे, पण आपला देश आज इतका पुढे गेला आहे की आपल्याला ह्या गोष्टी सहज शक्य वाटायला लागल्या आहेत. आपण मंगळापर्यंत पोचत आहोत. त्यामुळे मला वाटतं ह्याचा उपयोग तर आपण आज आणि उद्या सहजासहजी करू शकू. आता हा उपक्रम करण्याचा माझा मुख्य उद्देश होता की आपण जेव्हा वर्गात शिकवतो तेव्हा मला कधीच कुणाची हे नसते की टीचरला गणित येत नाही. टीचरला आपल्याला गणित येतं म्हणूनच तो गणिताचा शिक्षक असतो. पण जेव्हा आपण बघितलं की प्रत्येक व्यक्ती ही वेगळ्या प्रकारे शिकत असते. साधारण आपण थिअरी बघितल्या तर 8 प्रकारे एखादी व्यक्ती शिकते. काही व्यक्तींना नुसतं ऐकून कळतं, काही व्यक्तींना बघून कळतं, काही हाताने करून कळतं, काहींना परत काही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग म्हणून किंवा काही पिक्चर्स बघून कळतं. तर वेगवेगळ्या प्रकारे जेव्हा एखादी व्यक्ती शिकते त्यावेळेला त्याच्यामध्ये आत्मसात करण्याची प्रवृत्ती पण वाढते. पण आपल्या वर्गात काय होतं, आपण फक्त चॉक आणि बोर्ड वापरतो आणि त्यामुळे जी मुलं इतर प्रकारे शिकू शकतात ती मुलं वंचित होतात. आणि म्हणूनच आपल्याला चॉक आणि बोर्ड हे माध्यम आता गणित आणि सायन्स जिथे बरेच आपण ॲब्स्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट म्हणतात की ते पुरेसे नाही आहेत. ते म्हणूनच आपल्याला आता नवीन माध्यमाचा वापर केला पाहिजे की जेणेकरून फक्त 20% मुलं जे आपण म्हणतो हुशार आहे त्यांना गणित येतं, तर ती गोष्ट खरी नाही आहे. 20% मुलांना टीचर बोलतात ते ऐकून समजतं. पण जेव्हा आपण हे नवीन माध्यम वापरू, आपण मॅथ लॅब सुरू करू, आपण जेव्हा मुलांना बाहेर घेऊन जाऊ तेव्हा कळेल की ह्या 20%वरून ही मुलं 60 ते 70% मुलांना गणित अतिशय चांगल्या प्रकारे कळेल. आणि तेव्हा आपल्याला कळेल की आपल्या देशाला आपण पुढची पिढी ही अतिशय विद्वान, अतिशय सुसंस्कृत पिढी आपण देऊ. आणि जे मुलाचं कार्य आपल्या सगळे टीचर करत आहात आपण, तर त्याच्यासाठी आपल्याला आम्ही सक्षम करण्याचा हा आमचा उद्देश आहे, आपल्याला शिकवण्याचा उद्देश नाही आहे. आणि म्हणूनच हे 8 वेळाच लर्निंग आहे की आपण जेव्हा मी मराठीमध्ये PPT करीन, कारण माझा जरासा मराठीचा आणि हे थोडा कमी संबंध असल्यामुळे प्रत्येक मला शब्द इक्विव्हॅलंट मराठी मिळाला नाही, त्यामुळे मला हे इंग्लिशमध्ये सध्या बोलणं भाग होतं. तर आपण हे सगळं मी मराठीमध्ये कधी ना कधीतरी ट्रान्सलेट करून आपल्यापर्यंत पोचवीन. कारण लर्निंग थिअरी शिकणं हे प्रत्येक टीचरला आज अपरिहार्य आहे. आपण म्हणतो की हा मुलगा ढ आहे, पण आपण त्याची
त्याचे पारख केलेले नाही आहे की त्या मुलाला कदाचित कधी कधी एखाद्या गोष्टी करून कळतात, एखाद्या गोष्टी परत ऐकून कळतात, एखादं पिक्चर बघून कळतात, काही गोष्टी कापून तुकडे करून कळतात. मी त्यातलीच एक होती की मी प्रत्येक गोष्ट घरातली तोडायची फोडायची तेव्हा मला गोष्टी कळायच्या, त्यामुळे मी दुसऱ्यांच्या पण ह्या समजू शकते. तर असे आपले जे आज उपक्रम आहे, तर म्हणून हा उपक्रम मी स्वतः हाताशी घेतला. बरेच वर्ष मी जेव्हा परदेशात वास्तव्य केलं तेव्हा मी बघितलं की प्रत्येक शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आज गणित आणि सायन्स शिकवलं जातं. साधी मी सगळ्या आपल्या ईओना विनंती केली होती, आरसी कोऑर्डिनेटरला विनंती केली होती की प्रत्येक सेंटरमध्ये एक लॅमिनेटेड पेपर आणि स्केच पेन हा प्रत्येक टीचरला देण्यात यावा. आपण लहान होता, मीही लहान होते, आपण पाटी वापरायचो आणि पाटीवर कितीही खाडाखोड केली तर आपल्याकडून बोलायचं नाही की सारखी पाटी पुसायची नवीन करायची. पण आज आपण पेपरावर करतो आणि पेपरावर पेपर महाग, पेपराचं आपल्याला शक्य नाही सारखे सारखे इतके पेपर वापरणं. म्हणून काय होतं, आपण फारसं लिहित नाही. गणितामध्ये आपण जोपर्यंत लिहित नाही, जोपर्यंत स्वतः कन्स्ट्रक्शन करत नाही, तोपर्यंत मला नाही वाटत की मुलांना गणित येईल. कारण गणित हे पाठांतर करण्याचा विषय नाही आहे. गणित आणि सायन्स हे सतत लिहिलं पाहिजे आणि म्हणूनच आपण ही आपली परत नवीन पाटी आपल्या गणिताच्या याच्यामध्ये तासाला आपण इंट्रोड्यूस करत आहे. आणि पुढच्या वर्षापासून माझी पण विनंती राहील की आपल्या सगळ्या टीचरनी आपल्या वर्गामध्ये असाच लॅमिनेटेड पेपर आणि एक तो स्केच पेन कंपास बॉक्स बरोबर आपल्या मुलांना वर्गात आणायला लावावा. त्यानुसार की तोही जे आपण वर्गात फळ्यावर करू, कन्स्ट्रक्शन करू किंवा एखादं इक्वेशन त्यांना सोडवायला देऊ, ते त्या पाटीवर सोडवतील की जेणेकरून त्यांच्या वह्या खराब नाही होणार आणि चुकलं तर परत ते पुसून दुसरं ते लिहू शकतील. तर असे आपले काही नवीन उपक्रम आपल्याला करायचे आहेत. नंतर आपल्याला काही ॲक्टिव्हिटी आम्हाला प्रत्येक ह्याच्यावरून पाहिजे आहेत, कारण काही चांगल्या ॲक्टिव्हिटी, काही चांगली मॉडेल्स काही टीचरकडे आहेत. तर माझी अशी विनंती राहील की ज्या सेंटरमध्ये असे जे उत्कृष्ट टीचर आहेत की ज्यांनी काही ॲक्टिव्हिटीज तयार केलेल्या आहेत, ज्यांनी काही गणिताचे मॉडेल्स तयार केले आहेत, त्यांनी जरूर आमच्याशी संपर्क साधून ते करावे. आणि आपण 5 दिवसाचे ट्रेनिंग प्रोग्रामनंतर उत्कृष्ट SIT ज्या उत्कृष्ट जे ट्रेनिंग प्रोग्राम झाले त्यांना आपण काही बक्षिसं देण्यात यावीत. आणि कारण आपल्याला काहीतरी इन्सेंटिव्ह दिले पाहिजेत की जेणेकरून टीचर्स पुढे येतील. कारण ज्ञान आज सगळीकडे विखुरलेलं आहे. ते ज्ञान आपल्याला सगळं एकत्र करायचं आहे. कारण ज्ञान फक्त आमच्याकडेच नाही आहे, ज्ञान सगळीकडे आहे, जे एकत्र करून आपण ते सगळ्यांना वाटायचं आहे. आणि त्यानुसार माझी विनंती राहील की ज्यांनी कोणी नवीन प्रयोग केले असतील त्यांनी ते जरूर आमच्याकडे पाठवावेत. त्या प्रयोगाचा आम्ही विचार करू आणि त्याच्यानुसार आम्ही कशी त्याची सर्वांना पोचवायची ते आम्ही व्यवस्था करू. धन्यवाद. आता मी वीणा मॅडमना विनंती करते की त्यांनी दुसरा नेक्स्ट सेशन सुरू करावा. मध्ये 2 मिनिटाचा 5 मिनिटाचा आम्ही ब्रेक देतो आहे, कारण आम्हाला सगळं शिफ्ट करायचं आहे. तर धन्यवाद आपण सगळे आल्याबद्दल. आणि माझी खात्री आहे की आपला हा दिवसभर आपण शांततेने ऐकून घ्याल. काहीही प्रॉब्लेम्स आले आपण जरूर आपल्या RC कोऑर्डिनेटरला सांगा, आपल्या टेक्निकल कोऑर्डिनेटरला सांगाल. आपले टेक्निकल कोऑर्डिनेटर आमच्या इकडचे टेक्निकल कोऑर्डिनेटरचे कनेक्ट करतील आणि आपल्या सोसायटीमध्ये काही प्रॉब्लेम आले तर ते सॉल्व्ह करतील. धन्यवाद.